रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। एका अनोळखी इसमानं किराणा दुकानदाराला 200 गोण्या साखरेचा माल कमी किमतीत देतो असं म्हणून 3 लाख रुपये घेऊन पसार झाला। संताजीत जाधव, वय वर्ष 45, राहणार अगळगाव यांनी याबाबत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। दिलेल्या फिर्यादीत म्हटलेलं आहे की बार्शी एसटी स्टँडवर एक अनोळखी इसम फोनवर साखर विकण्याबद्दल बोलत होता। त्यावेळी घरासाठी व दुकानासाठी 1 ते 2 पोती स्वस्तामध्ये मिळतील का असं त्यास विचारले असता त्यानं संमती देऊन टिळक पुतळ्याजवळ बोलावून घेतले। कमी किमतीच्या 4 साखरेच्या गोण्या दिल्या। त्यानंतर वारंवार फोन करून माझ्याकडे अजून 200 गोण्या साखरेचा माल आहे, तुम्ही पैशाची तजवीज करून या, तुम्हाला त्यात एखादा लाख फायदा होईल असं सांगितलं। दिनांक 5 सप्टेंबर रोजी रात्री त्या इस्मानं गावी अगळगाव इथं घरी येऊन माल खरेदी करा असं सांगितलं। त्यानंतर दिनांक 8 सप्टेंबर रोजी त्या अनोळखी इस्मानं फोन करून माल भरण्यासाठी गाडी मिळत नाहीये, तुम्ही गाडी घेऊन या असं सांगितल्यानं ते मार्केट यार्ड बार्शी येथून ओळखीचा टेम्पो घेऊन आले। अनोळखी इसमाला 3 लाख रुपये दिले। साखरेला मुंगळे लागू नये म्हणून औषध आणतो म्हणून गेलेला तो इसम पैसे घेऊन पसार झाला अशी नोंद बार्शी पोलिसात झाली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।